जवळपास 1:15 निमंत्रित या ठिकाणी आपण आहोत आणि या व्यतिरिक्त खाजगी पाहुणे टाळ्या वाजल्याच नाही मगापासून, तर टाळ्यांचा विचार कृपया पडू देऊ नका. स्वागत करूया. गणेशपेठ, त्यानंतर कळमना, जे नावं घेतलेले बरोबर त्याच सिक्वेन्स प्रमाणे आपण आलेले नाही होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवर, पोलीस स्टेशन लकडवण. आपण बघू शकता की पाठीमागं मुलं पण खेळत आहे आणि जवळपास अजून महिला येणं सुरूच आहे. तर या ठिकाणी काही महिला पोलीस अंमलदार अधिकारी यांनी त्यांच्या लहान मुलांना, त्यामुळं त्यांनी स्वतःहून या ठिकाणी इच्छा दर्शवलेली आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावर त्यांना 2 शब्द या ठिकाणी सांगायचे आहे, मांडायचे आहे. मी सगळ्यात पहिले API निशा खोब्रागडे मॅडम, पोलीस स्टेशन मानकापूर यांना, उपस्थित पत्रकार संघ आणि माझ्यासोबत कार्यरत असलेले माझी मैत्रीण, सगळ्यांना माझा नमस्कार. मी आज इथे पाडणा घर विषयाबद्दल थोडं बोलणार आहे. मला संधी दिल्याबद्दल सरांचं मनापासून धन्यवाद. मी भाषेची सुरुवात करताना मी माझं थोडंबद्दल सांगणार आहे. आधी केवळ पोलीस स्टेशनला होती. माझा मुलगा 18 महिन्याचा होता. वडिलांची शाळेत घर ओपन करून दिलेला आहे आणि हा आवश्यक होता, कारण महिलांना म्हणजे आपल्याला डे नाईटमध्ये मुलांना कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझी पहिली मुलगी आता 11 वर्षात झालेली आहे, दुसरं 5 वर्षाचं आहे. पण मुलाचं निपटलं आणि मुलीचंही निपटलं. बट माझ्या मैत्रिणींना जो प्रॉब्लेम येणार आहे सेम माझ्यासारखं राहणार आहे, कारण माझे पती हे आर्मीमध्ये आहे आणि मी पोलीस खात्याला, आणि माझ्याकडे कुणीच नव्हतं बाळाला पाहायला. तर मी खूप मुली बाया गावाकडून आणून त्यांना ठेवलेलं आहे, पण अजिबात त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं नाही आहे. मुलांचे खूप हाल होतात. आणि सरांनी जो आज निर्णय घेतलेला आहे पाळणा घर उघडायचा, तो खूप छान आमच्यासाठी एक म्हणजे ते एकदम आमचे मोठे भाऊ म्हणून असे उभे झालेले आमच्या पाठीशी. आणि त्यांनी म्हणजे आता ज्या जितक्याही महिला असेल ज्यांचे छोटे मुलं आहे त्यांचा प्रश्न सॉल्व करून दिलेला आहे. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, आपल्या पोलीस आयुक्तालय नागपूर शहर, माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर यांच्या संकल्पनेतनं शुद्धीघरचं उद्घाटन आहे. आणि ही संकल्पना खूप म्हणजे खूप चांगली आहे. आपल्या महिलांकरिता तरी खूप चांगली आहे, कारण माझ्या नोकरीला एकूण 10 वर्ष झालेले आहेत आणि 10 वर्षामध्ये मी ग्रामीणमध्येच नोकरी केलेली आहे. तिथे पाळणाघर किंवा बाळाला सांभाळणाऱ्या बायासुद्धा मिळत नसतात. आणि माझा एक पर्सनल अनुभव सांगते. माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे की माझे सासरे पॅरालाइज असल्यामुळे 5 वर्षापासून माझी सासू राहू शकत नाही आणि आईवडील शेतकरी असल्यामुळे आईवडीलसुद्धा सोबत राहू शकत नाही. आणि माझे हजबंडसुद्धा गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर आहेत. त्यामुळे माझे बाळ 11 महिन्याचं असल्यापासून मी 24 तासांकरिता याला सांभाळणारा एक आया ठेवत आहे. ग्रामीणमध्ये इझिली मिळून जायच्या, पण नागपूरमध्ये आल्यानंतर मला 24 तासांकरिता बाई मिळत नाही आहे. त्यामुळे आता असं झालं आहे की माझ्या नवऱ्याने काही काळाकरिता जॉब स्किप केला आहे आणि सोबत राहत आहे. तर असा प्रॉब्लेम असतो नोकरी करणाऱ्या महिलांकरिता. तर ही जी संकल्पना आहे ही खूप छान आहे आणि याचा आम्हा सगळ्या महिला ज्या कर्मचारी आहे, अधिकारी आहेत, ज्या मुलांच्या आया आहेत, त्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे. थँक्यू सो मच सर. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर, माझे सहकारी वसंत परदेशी, ॲडिशनल सिटी क्राईम, या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस उपायुक्त, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, तसेच आलेले सर्व सन्मान्य नागरिक, ज्यांनी ह्या पालनाघर साठी सहकार्य केलेले असे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांच्यासाठी हा पालनाघर सुरू झालेले ते असे आमचे सर्व महिला आणि सर्व कर्मचारी वर्ग.
पालनगरची संकल्पना तशी जुनीच आहे आणि मला वाटतं या ठिकाणी 2013ला जे पालनगर उद्घाटन झालं होतं त्यावेळेस ते काही कारणाने नंतर चालवलं नाही व्यवस्थित किंवा कोविडच्या काळाच्या मध्ये ते बंद पडलं आणि देखभालला अभावी ते खराब झालं होतं. माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी पूर्ण विचार करून आणि एकदम म्हणजे अत्याधुनिक असे कलर आणि बाकी सगळे कॉम्बिनेशन एक प्रोफेशनल लेवलला त्याला टच मिळावा अशी सर्व संकल्पनेतून साहेबांनी त्याला फंड्स दिले आणि चांगल्या प्रकारे एक नवीन आता वास्तूला जी वास्तू आहे त्याला एक सुशोभित करून आणि परत एकदा पालनगर सुरू करण्याचं जे सर्वांनी माणूस केला होता आणि ते आज उद्घाटन करून सुरू झालेलं आहे. कुटुंब प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंगल सर, पोलीस कमिशनर नागपूर शहर यांना मी विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना संबोधित करावं. माझे सहकारी जॉईंट सी पी श्री नवीन रेड्डी, तसेच ॲडिशनल सी पी क्राईम श्री वसंत, इतर सर्व पोलीस उपायुक्त, माझे इतर सर्व सहकारी ACPs, PIs आणि इतर सगळे जे स्टाफ आहे, अंमलदार आहे, तसेच आमचे पत्रकार बंधू आणि काही लोकांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते सर्व इथे उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या मी अभिनंदन करतो, धन्यवादही करतो की आपण इथे आले. एक दिवशी ऑफिसला मला एक मेसेज आला आणि मेसेजमध्ये लिहिलं होतं की साहेब आपण एक पाळणाघर आमच्यासाठी सुरू करू शकतो का. तर आम्ही शोधण्याची सुरुवात केली की इथे होता का असं पाळणाघर आपल्याकडे. मग ते आम्हाला कळलं की इथे होता एक पाळणाघर, परंतु तो सध्या बंद आहे. आणि मग आम्ही इथे आलो, बघितल्यानंतर फार वाईट वाटलं की इमारत आहे परंतु त्याचे वापर होत नाही, व्यवस्थित बंद पडलेली होती आणि आपण पाहिलं की कसे त्याची परिस्थिती होती. मग आम्ही जॉईंट CP साहेब, HQ मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आम्ही बसलो, तर आम्ही डिसाईड केला की आपण एक परत त्याला सुरुवात केली पाहिजे आणि हे पण एक टार्गेट पण ठरवला की पुढचे जवळपास 1 महिन्यामध्ये आपण याला सुरू करायचे आहे आणि जवळपास 25-30 दिवसामध्ये हे सगळं तयार झालेलं आहे. राहू शकतात आणि जर गरज पडली तर आपण 24 तासासाठी पण त्याला सुरू ठेवू. और ये सब करते वक्त हमारे जो कुछ अधिकारी हैं, कुछ PIs हैं, जिनको आज हम सर्टिफिकेट भी देने वाले हैं, जिनको सिर्फ बताया गया हमारी टीम की तरफ से कि आपको ये मदद करनी है, तो उन्होंने जाके मदद की है इसको और वो सब अधिकारी यहाँ पे हाजिर हैं. कहने का मतलब ये है कि सब लोगों ने एज ए टीम इसमें काम किया है, और उसमें पब्लिक के लोग हों या हमारे सभी ऑफिसर्स हों. और ह्याच्यामुळेच आज इतका लवकर ही सगळी तयार झालेली आहे आपली सुविधा. मुलांना बघून फार आनंद होतो आहे की सगळे इथे आलेले आज आणि आनंदाने बघताय. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिला ज्याप्रमाणे ते खेळत होते, जे आपण पहिलो किंवा सध्या तो आहे किंवा जेवढी खेळणी आहे त्याचा उपयोग ते सगळे हे करतील असं मला पूर्ण खात्री आहे. और ये सुविधा